आणि यानंतरची बातमी आहे उत्तर भारतामधून। ढगफुटीनंतर किश्तवाडमधलं चशोटी गाव उद्ध्वस्त झालेलं आहे। सैन्याचे जवान आणि एनडीआरएफची पथक या ठिकाणी सध्या बचाव कार्य करत आहेत। मातीच्या ढिगाऱ्यामध्ये माणसांचा शोध घेतला जातोय। कालच्या महाप्रलयानंतर चशोटी गावाची नेमकी अवस्था काय झाली आहे या रिपोर्टमध्ये पाहूयात। हे दृश्य आहेत किश्तवाडच्या चशोटी गावात झालेल्या ढगफुटीनंतरची। महाभयंकर प्रलय पाहून धास्तावलेली माणसं, मातीच्या ढिगाऱ्यात उद्ध्वस्त झालेली घरं आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेल्या अनेक गाड्या। एनडीआरएफ आणि सैन्याचे जवान अजूनही या ढिगाऱ्यात शेकडो भाविकांचा शोध घेत आहेत। किश्तवाडच्या ढगफुटीनं 65 जणांचा जीव घेतलाय। अजूनही अनेक जण डोंगराच्या ढिगाऱ्यात अडकल्याचा अंदाज वर्तवला जातोय। बचाव दलांना एकूण 137 जणांना वाचवण्यात यश आलंय। त्यापैकी 100हून अधिक जखमी आहेत, तर 38 जणांची प्रकृती गंभीर आहे, तर 100 पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते। जैसे आपको पता है, अपने देश की आजकल पॉलिसी है होल ऑफ नेशन अप्रोच। तो कहीं भी सिक्योरिटी का कोई भी मामला होता है, जैसे सिक्योरिटी का मतलब सिर्फ फिजिकल सिक्योरिटी नहीं, हर तरह की सिक्योरिटी प्रोवाइड करना है। तो होल ऑफ नेशन अप्रोच के तहत आपने देखा होगा कि जितनी सिक्योरिटी फोर्सेस हैं, जितनी फोर्सेस यहाँ आनी चाहिए, वो आके अपनी पूरी कोशिश कर रही हैं कि लोगों की जितनी मदद की जा सके, जितने लोगों को यहाँ से निकाल के वापस उनके मुकाम तक सही पहुँचाया जा सके वो कर रहे हैं। और जो लोकल लोग हैं जिनका जानी माली नुकसान हुआ है, उनकी जितनी मदद कर सकते हैं, हमारी पूरी कोशिश है कि दिन रात लग के उनकी कोशिश मदद जितनी की जा सके वो हम कर रहे हैं सब मिलकर। जे लोक या महाभयंकर प्रलयातून वाचले त्यांच्या डोळ्यासमोर ती भयानक दृश्य अजूनही जात नाहीयेत। मच्छेल मातेच्या यात्रेनिमित्त हजारो भाविक चशोटी गावात पोहोचले होते, पण ढगफुटीनंतर संपूर्ण गावात हाहाकार माजला। सर हम 11 तारीख को मतलब दरबार में थे, इधर से निकल के गए हैं और 12 तारीख को सुना कि ये हादसा हो गया। परेशान थे, फोन पे फोन आते रह रहे थे बार बार, फोन स्विच ऑफ, लाइट नहीं थी, बस बड़ी मुश्किल से अपने आप को सेफ समझ। हाँ, सेफ समझ रहे, माता रानी की कृपा थी वहाँ। ढगफुटीनंतर काय करायचं हेच अनेकांना समजलं नाही। सगळ्यांची धावाधाव झाली, वाट दिसेल तिकडे माणसं धावत होती। प्रत्येक जण जीव वाचवण्याची धडपड करत होता। भाग गए थे, यहाँ से भाग गए आप? तो दुकान जाती थी वैसे ही छोड़ के? हाँ, वैसे छोड़ के चले गए। तो डर था उस वक्त? फिर क्या, पानी दे सारे आ गए। कालच्या ढगफुटीमुळे चशोटी गावातली घरं उद्ध्वस्त झाली आहेत। डोक्यावर छत नाही, सतत पाऊस कोसळतोय। अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं असा प्रश्न तिथल्या रहिवाशांना पडलाय। उसके साथ कुछ बातचीत नहीं हुई भैया, लोग सारे आगे फंस गए, हम सारे पीछे रह गए। उनके साथ हमारे कुछ बात नहीं हुई, क्योंकि हमें रहने को कोई जगह दो, हमें हमारे इधर बड़ी दारबीदारी हो रही है। हम यहाँ पे कैसे रहे, हमें इधर मतलब इतनी घबराहट हो रही है, हम ना सो रहे ना खाना खा रहे, कुछ भी हमसे हो ही नहीं रहा। स्थानिक लोक, जवान आणि पोलीस कर्मचारी न थांबता मदत करतायत। मातीच्या ढिगाऱ्यातून मृतदेहांचा शोध घेतला जातोय। किश्तवाडच्या घटनेमधून आपण पुन्हा एकदा निसर्गाचं रौद्र रूप पाहतोय। महापूर, भूस्खलन, ढगफुटी अशा घटना वारंवार घडतायत। त्यामुळे वेळीच निसर्गाचे संकेत ओळखून आपल्या मर्यादांचं पालन करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।